नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. धुरंधरने ओलांडला 600 कोटींचा टप्पा. धुरंधर चित्रपटाचा क्रेज अजूनही कमी झालेला नाही. दिवसेंदिवस क्रेज वाढतच चाललाय. धुरंधर जगभरात बॉक्स ऑफिस कलेक्शनवर 11व्या दिवशी धुमाकूळ घालतोय. रणवीर सिंगचा हा चित्रपट 2025 मध्ये 600 कोटींचा टप्पा ओलांडणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरलाय. बॉक्स ऑफिसवर धुरंधरची कमाई थांबत नाही. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटानं दुसऱ्या सोमवारी मोठी कमाई केली आणि पहिल्या सोमवारपेक्षाही जास्त कमाई केली, जी भारतीय बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व गोष्ट होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व कमाईसह यामुळे चित्रपटाने फक्त 11 दिवसात 600 कोटींचा टप्पा गाठला. धुरंधरचा खरा विजय म्हणजे परदेशात झालेल्या त्याच्या कमाईत मोठी वाढ. चित्रपटाने आता परदेशात 16 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. त्यातील निम्म्याहून अधिक गेल्या 4 दिवसात आली. याचा अर्थ असा की सोमवार संध्याकाळपर्यंत धुरंधरनं जगभरात 600 कोटींचा टप्पा गाठला. जागतिक स्तरावर 700 कोटी 75 लाखांची कमाई केली. धुरंधर हा 2025 मध्ये 600 कोटी रुपयांचा टप्पा गाठणारा तिसरा भारतीय चित्रपट आहे, जो फक्त छावा आणि कांतारा चॅप्टर 1 नंतर आहे. सोमवारी त्याने वायरपच्या रोमॅन्टिक ब्लॉकबस्टर सय्याराच्या 580 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला. या चित्रपटानं पद्मावत 585 कोटी आणि संजू 592 कोटींसारख्या मोठ्या हिट चित्रपटांच्या अंतिम कलेक्शनलाही मागे टाकलंय.